नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. सुलक्षणाने घातली प्राजक्ताला लग्नाची मागणी. सुलक्षणा आता प्राजक्तासोबत बोलणं झाल्यानंतर तिच्या घरी जाते आणि प्राजक्ताच्या मामीला भेटते आणि प्राजक्तासाठी लग्नाची मागणी घालते. तर हे ऐकून प्राजक्ताचे मामा तर खूपच खुश होतात. पण चारू आणि आजी मात्र शॉक होतात. कारण भाग्याच्या अगोदर प्राजक्ताचं लग्न होणार म्हणून चारूला आता चांगलंच टेन्शन येतं. तर सुलक्षणा भाग्य आणि आरवच्या लग्नाबद्दल काहीच बोलत नाही. त्यामुळे प्राजक्ता पण चांगलीच टेन्शनमध्ये येते. तिच्या मनात आता खूपच विचार सुरू होतात. सुलक्षणा मॅडम त्यांचा शब्द पाळतील का? भाग्याला सून करून घेतील का? मग त्या बोलल्या का नाहीत? मग ती लगेचच त्यांच्याकडे जाते. म्हणते, "मॅडम तुम्ही बोलला होतात भाग्याच्या लग्नाबद्दल. मग तुम्ही भाग्याच्या लग्नाची मागणी का नाही घातली? तुम्ही माझा शब्द पाळाल ना? भाग्या आणि आरव सरांचं लग्न लावून द्याल ना?" आता सुलक्षणाच्या मनात नेमकं काय चालू असेल? प्राजक्ताची इच्छा पूर्ण होईल का? हे खरंच बघण्यासारखं असेल. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.